पर काम करते कष्टाळू बी आहे लय भजण्याने बी लय फिर जाऊ नये 12 महिने बोंबलं तिथे जाऊ नये घरचे काम करा मग परमार्थ करा कामामध्ये काम काही म्हणा राम राम नाही तर मग आधीच तुम्ही लग्न करायचे नव्हते ना एक घरी रांडा पोरे मरत काय प्रमाण काय हो घरी रांडा पोरे मरती उपवाशी सांगे लोकापाशी ब्रह्मज्ञान का करायचं भजण्यानं काम केले पाहिजे घरचे काम करून मग भजन करायचं काम करून कामाचा कंटाळा येऊन बोंबलं थिंडायचं नाही लोक घरचे काही किंमत करीत नाही मग हाड हाड करतात तसं नाही करायचं घरच्या लोकांना तुमची गोडीच नाही आहे घरच्या लोकांना कशाची गोडी आहे कामाची गोडी आहे भजण्याला जर भजण्याचा एक भाऊ काम करणारा असेल शेतीनं त्या भजनी मंडळीतल्या सदस्यांना सांगायचं शेतीतले बाकीचे तो काम कर दार मायाकडे राहिलं भिजवणीचं काम रात्री 11 वाजता गेले की जाऊन मोटर लावायची सकाळपासून तर भिजून घ्यायचं ते 2-3 एकर घरच्या लोकांना नाही नेहरी आणली तर मला विचारा याला कष्टच नका वाटायले तसं कसं जमन घरच्या माणसाला तुम्ही किती 2000 रुपये जरी इकडून जरी नेले ना त्याची किंमत नाही ते घरचे माणसं म्हणते आयत खाले तिकडे गटा खाले त्या घरच्या माणसाला 2000 दिसत नाही ते घरचं माणूस म्हणतंय ते घरचं भाऊ म्हणते मी एकटाच येणं घ्यालो हे तिकडं खालाय मजा करायला अरे तुला 2000 रुपये आणून द्याले ना ते दिसत नाही यायला त्याच्यामुळं त्या 2000कडे आपण बी लक्ष द्यायचं नाही 1000 कमी आले तर जमते आपलं काम करायचं सावता महाराजांनी काय केलं कांदा मुळा काम करून भजनी मंडळीनं भजन करा नाही तर तुम्हाला पाडव्याला वायलं टाकेन बघा तुमचा भाऊ एक बैल अर्धा आऊत 4 पत्र समायिक वीर ते मग विचारू नका तुमचे काय हाल आहेत भजण्याचा भाव भेटला होता एक दिवशी मला म्हणला महाराज आमच्या भावामुळे आमच्या गावाचं नाव आहे मला अभिमान वाटतोय म्हणला भाऊ आहे म्हणला लहाना भाऊ आहे म्हणला पण मी त्याच्या पाया पडतो म्हणला मला अभिमान वाटते म्हणला कुठेही गेले की 10,000 लोक चाल देतात म्हणला त्याला मग इकडे छाती फुगती म्हणला त्याला चाल दिल्यावर अशी चाल म्हणतंय म्हणला अंगाला काटाच येते त्यानं काही नाही काम केलं तरी मला काय वाटत नाही म्हणले पण त्याला मी नेहमी म्हणतो लई बेजार हो जाऊ नको तू इतकं बेजार होतोस तुम्हाला खरं सांगू का म्हणलं आजवर त्यानं मला दारं धरूच दिलं नाही 11 वाजता आले की कपडे काढून ठेवते तिथले कपडे घालते शेतातली रात्रभर दारं धरते पुन्हा संध्याकाळी दिवस कीर्तनाला जाते मला काहीच वाटत नाही म्हणजे दारं धरू दिलं नाही म्हणले त्यानं आता आजवर मला रात्री 12ला लाईट आली की तिथे शेतात जाते म्हणजे मी त्याला म्हणतो नको बेजार हो बघा इचुकड्याचं नाही म्हणला तू एकट्यानंच काम करा म्हणून असं काय लिहिलं का आणि माझ्या बायकोच्या अगोदर त्याची बायको रानात जाते म्हणजे का जाती माया आपलं माणूस कामाला नाही मग आपण तरी बेजार व्हावं म्हणून माझी भाऊजाई मी माझी मंडळी जात नाही म्हणले कामाला पण ती मात्र बायाच्या मागं जाते की नाही माय म्हणले आपलं काम एक आदू आहे आपला बुवा नसतंय मग आपण तरी तेवढं बेजार व्हावं आमच्या त्या भाऊजाईमुळं भावामुळेच आमचं गड पुढं सरकलंय म्हणला आणि आमच्या भावामुळेच आमच्या जिल्ह्यात गावात झेंडा लागलाय म्हणला असा भाऊ जन्मोजन्मी मला मिळाव असं वागा विठ्ठल विठ्ठल नाही तर ते मग काय उपयोग नाही त्याच काम करून कष्ट करून कसं वागायचं ते वागा काम केलेलं चांगलं असते कष्ट केलेले चांगलं असतात तपश्चर्या ही वाया जात नाही दोघा दाम्पत्याने मिळून परमार्थ गेला पाहिजे दाम्पत्याने मिळून मला नवरा परमार्थिक मिळालाय याचा अभिमान वाटायला पाहिजे बायानं जरा आजूबाजूला जाऊन बघा ज्याचे नवरी जे मद्यपान करतात ना रस्त्यावर लोळतात नालीच्या कडीला काय अपमान होत असेल काय मंगळसूत्र घालावं त्याच्या नावानं सांगा त्याच्यापेक्षा किती चांगलंय हरी हरी करायला काकड्याला चाललंय दुपारतीला चाललंय कुठे नाव गावात किंमत बाहेर किंमत हे ध्यानात घेतलं पाहिजे बाया माणसानं जरा इथल्या हे शिकलं पाहिजे की आपला नवरा परमार्थिक आहे याचा अभिमान वाटला पाहिजे ज्या नाहीत ना त्याला विचारा काय हाल असतात ना एक दिवस त्याला सुखाची झोप नाही हे पिऊनच आले काय झोपन सुखानं भांडे हान तिकडे भांडे पड काही वड उतरंडी फोड काय त्याचा काय चव आहे का त्याची मग कळते तुम्हाला ह्या माळकऱ्याची काय किंमत आहे इथून पुढं ज्या सोयरिकी होत्याल ना त्या सोयरिकीमध्ये पहिलं विचारलं जाईल की तुमचा मुलगा निर्व्यसनी आहे का काय विचारलं जाईल निर्व्यसनी आहेत का जमीन किती हे विचारली जाणार नाही जेवढे नवयुवक आहेत
त्याला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुळशीच्या माळा घाला. आरक्षण मिळाले ना आता, फक्त तुम्ही निके वागा. शिकलेल्या बायका तुम्हाला भेटत्यात, नोकरीवाल्या भेटत्यात, तुम्ही फक्त लेकरं सांभाळा. तुम्ही काय काळजी करू नका. हा, तुम्ही फक्त निर्व्यसनी राहा. काय राहा? बसून जाग्यावर तुम्हाला पुरी खाऊ घालणार. बसून आरक्षण आहे 50%, त्यालाच नोकरी लागते चुटकून. निर्व्यसनी तरण बांड जिम मध्ये गेलेलं पोरग पाहिजे, असं पिळदार लात मारून तिथं पाणी काढील, असं ताकदबाज मोठीची मोठी माळ गंध. निर्व्यसनी, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, बसून खाऊ घालतात तुम्हाला हे कठाळ्या. काय फक्त तुम्ही चांगले वागा. बरेच माणसं मला म्हणाले, महाराज आमच्या पोराला सोयरी बघा. मी म्हणलं काय झालं तुमचं पोर, काय करते? म्हणजे तीच तर भानगडे. काही करीतच नसल्यावर सोयरी कशी होईल? चांगले वागा, माळकरी राहू द्या. गावात जर कोण जर तुमचं नाव घेतलं तर लोकांना म्हणा सोनं हे ते आमच्या गावातलं. घर चलत सोयरीक नाही झाली तर मला विचारा. विठाला विठाला. आचरणाला किंमत आहे, आचरणाला. बाकी कशालाच किंमत नाही. पैसा आदला गहू नाही. श्रीमंताच्या पोरी लय श्रीमंत संगच लय लग्न करतात असं नाही. गरीबा संगही लग्न करू शकतात, फक्त तुमची नीतिमत्ता चांगली पाहिजे. तुम्ही निर्व्यसनी पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत तिला तुम्ही साथ देणारे पाहिजे. निवड करायला मी एका सिमेंटच्या फॅक्टरीला भेट द्यायला गेलो. सिमेंटची फॅक्टरी. मग ते मालक होता तिथं. आम्ही भेट द्यायला गेलो फॅक्टरी. एक मुलगा एक मुलगी त्या मालकाला. 2 फॅक्टरी सिमेंटच्या. एक चालू होती आणि एकीचं बांधकाम चालू लागलं. बांधकाम झालं. दुसऱ्या वर्षी मी गेलो तिथे कीर्तनाला. सिमेंटच्या फॅक्टरीच्या जवळच कीर्तन. तर त्या वडिलांनी सांगितलं मुलीला, बेटा आता तुझं आम्हाला लग्न करायचंय. नवरदेव कसा पाहायचा आहे? ती म्हणली, बाबा तुम्ही जसं म्हणता तसं. असे आपल्याला ना आलेत म्हणले, बाहेर देशातले आलेत काही असे तसे. म्हणले मला बाहेर देशात जायचं नाही. आपल्या तोडीचं बाई मग कुठून भेटणं आपल्याला? चांगलंच पाहावं लागेल. म्हणले तसं बघूच नका. मग कसं पाहायचं? तुझ्या मनावर पाहाय म्हणले. तू जे निवडावं मी त्याच्यासोबत तुझं लग्न करून द्यावं. तुझ्या इच्छेनुसार बघ. माझं रक्त चुकीच्या वाटेनं जाणार नाही याची मला माहिती आहे म्हणले. मला त्याची खात्री आहे. कोण म्हणलं? वडील म्हणले माझं रक्त चुकीचं नाही. मग ती मुलगी जी नवीन फॅक्टरी सिमेंटची तयार झाली, त्याचा जे चीफ इंजिनियर होता 26 वर्षाचा, ज्याच्या हातावरती फॅक्टरी उभी राहिली होती, ती पाहू लागली कसं काम केलं. व्हिजिट द्यायला गेली. त्या पोरीनं त्याचं काम बघितलं, त्याचं वागणं बघितलं, त्याची नीतिमत्ता बघितली, तिचं सगळं व्यवहार बघितला. नोकरासंग कसं बोलते, नोकराला कशी वागणूक देते, नोकराला अरतुर बोलते का, बुट घालून देवाच्या पाया पडते का, बूट काढून ठेवते का, कसं देते, गरीबाच्या पगारी बरोबर केल्यात का, गरीबाला न्याय बरोबर दिलाय का, मिस्त्रीच्या पगारी बरोबर केल्यात का, सगळं तपासलंच त्याचं काम. सगळं त्याला काम तर त्याचं काम तपासायला तिला 1 महिना लागला. फॅक्टरीचं काम काय, तुमच्या म्हणणं काय ते काय साधा असतं. 1 महिन्यात तिनं अभ्यास केला. याचा व्यवहार पाहिल्यावर ती म्हणली, बाबा एक सोयीर पण बरं वाटायले, तुम्ही तपासून पहा. मी आता पाहिलेच. बाई म्हणली कोणचं? म्हणले आपलं जे काही नवीन फॅक्टरी उभं केली त्याचा चीफ इंजिनियर पाहिलाय. म्हणले आपल्या जातीचाच आहे आणि मला वागणंही बरं वाटायले. माळकरी हे असं आहे तसं आहे. बाप म्हणला, बाई मलाही पटायले पण ते आपल्या बरोबरीचा नाही. आपल्या बरोबरीचं नाही. भावाला विचारावं लागल म्हणले. पोराला विचार घेतला. पोरगा आलं पुढे. म्हणले दोघच मायलेकर. आता तिघच बापले कन बसले की. बेटा म्हणले असं सोयीर पण आपल्या दिदीनं बघितलंय पण ते आपल्या बरोबरीचं नाही म्हणून मला देव वाटेना. त्यावेळेस ते पोरग म्हणला, बरोबरीचं करायला काय वेळ लागणार? बरोबरीचं नाही म्हणणं चुकीचं आहे. आपल्या विचाराचं आहे का? ते म्हणले विचाराचं आहे. म्हणले पण आपल्या संपत्तीत बरोबरीचं नाही. आणि मग ते पोरग म्हणलं, बाबा ही जर भाऊ असता तर मग याला एक अर्धी कंपनी द्यावाच लागली असती. मग हे बांधलेली कंपनी तिलाच देऊन टाकानं, जाऊ द्या ना, बरोबरीचं करून लग्न करू, काय अडचण. त्या लग्नाचं आवतन आलत मला. सिमेंटची फॅक्टरी तिच्याच नावानं करून टाकली. ते मालक करून टाकला. माळ होती. निर्व्यसनी वागा. आरक्षण तर मिळालंय पण आता शिक्षण बी महत्वाचं आहे आणि निर्व्यसनी पण बी महत्वाचं आहे. व्यसनाधीनता वाढली आहे मराठा समाजाची. बरेच पोरं मला कोण्या गावात गेले की काही थोडासा धप करायला आलाय. तसं येऊ नये बाबा. आपण लय चांगल्या घरचे आहेत. लय चांगल्या घरचे आहेत आपण.
आपले आजे पण जे माळकरी होते, आपण हे निश्चित राग येऊ देऊ नका, नाही तर कोणाला राग याचा व्हावा, मी गरीब माणूस आहे उगाच. पण तुमच्या हिताकरता सांगायला मी, एक दिवस तुम्हाला मग शब्द आठवतेन की हे खरं सांगितलं होतं म्हणून. विठाला विठाला. आपण आपल्या परिश्रमाने तपश्चर्येने आपण मोठं झालं पाहिजे, आपल्या विचारानं मोठं झालं पाहिजे. यशोदाने एकटं पडू दिलं नाही नवऱ्याला, दोघांनी मिळून तपश्चर्या केली, त्याचा परिणाम आला, देवघरला आले. देवघरा आला, देवघरा आला, देवघरा भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, ओ देवघरा आला, देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला, टाळ टाळ सन्माने पूजिला, सन्माने पूजिला, देवघरा आला. ओ दोघा दाम्पत्याने केलेले तप आहे, दोघांनी मिळून केलेली परमार्थाची ताकद आहे. प्रत्यक्ष परमात्मा यशोदाच्या नंदराजाच्या घरी प्रगट झाला, आणि म्हणून त्याचं महाराजांनी वर्णन केले की गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. मोजमाप नाही एवढं सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतं, पण त्याचं मूळ काय? त्याचं मूळ आहे तप. त्याचं मूळ काय? तप. तपश्चर्या वाया जात नाही. कोणी काही करा, सलग 90 दिवस कोणतीही गोष्ट मन लावून केली की त्याची अंगवळणी पडत असते. 90 दिवस इथं जे नवयुवक आहेत ना, 90 दिवस सूर्योदयाच्या अगोदर स्नान करा. किती दिवस? किती महिने? 3च महिने. सूर्योदयाच्या अगोदर स्नान करा आणि 5 वाजता झोपेतून उठा. तुमच्या जीवनातला परिवर्तन 3 महिन्याच्या नंतर मला फोन लावून सांगा. फक्त 3 महिने. किती महिने? 3च महिने. तुम्हाला कसं जीवनात फिलिंग होते बघा. तपश्चर्या आहे ती. हे कसलंही कोणतंही असू द्या, वाया जात नाही. काहीही तप करा, काही तप वाया जात नाही. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तपश्चर्या करा, त्याग करा, तुम्ही मोठे होतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचे सायंटिस्ट होते. तपश्चर्या झाली, त्याच्यात राष्ट्रपती झाले. हाय का? आता का ते निवडून आलते कुठं? का त्याला मतदान कोण केलं? काय आहे? आता आदिवासी समाजाची माय मावली. त्याग आहे. नवरा मेला, लेकरं मेले, सगळं त्याग त्याग. ते घराला सगळं घर शाळेला देऊन टाकलं हे राष्ट्रपतीच्या हात. द्रौपदी मुर्मू त्याग केला बाईनं. आदिवासी समाज, बाई राष्ट्रपती झाली. त्यागाशिवाय माणूस मोठं होते का? काही त्याग करा, तुम्हाला देव बरोबर देते. देव देते. मोठ्या महाराजाचा त्याग आहे म्हणून मला ही फॉर्च्युनर आहे. माझ्या बापाची काय आहे? त्याचा त्याग आहे, त्याची तपश्चर्या म्हणून ही 50 लाखाची गाडी. वाया कसं जाईल बापाचं? तर येतेच पोराला. तुमची 7-12 कोण नेईन? चोर नेतात का? ती तपश्चर्या हीच आमची 7-12 आहे. तपश्चर्या हीच का? काऊन बोलवलेत हे लोक मला? ह्या तरवाडीचे हे ना. दुसरा महाराज आणा ना, मोठा महाराज. आता हे 50 वर्ष झालं म्हणलं, हे ना मोठा महाराज आणायचं. काऊन बोलले हे ना मला? काऊन? हे मागला तप त्याग आहे, ही मागची तपश्चर्या आहे परंपरेची. वाया जात नाही, लक्षात ठेव. म्हणून जेवढे नवयुवक इथं तुम्ही 7 दिवस परिश्रम घेतलात, माझ्या पूर्ण बोलण्याचा सारांश एक न एक शब्द घरी गेल्यावर सायंकाळी लक्षात आठवा की माझ्या सगळ्या बोलण्याचा सारांश एकच आहे, फक्त त्याग, फक्त तपश्चर्या आणि त्याचा परिणाम देव. विठोबा रखुमाई जय. भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्यासाठी अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तोपलोनी घाऊ घातलं, खेळ खेळले, शिदुऱ्या जमा केल्या. शिदुरीचा काला गोपाळानं वाटप केला. आपल्यालाही मिळणारे शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे सुंदर आपण हे
यावर्षी कार्यक्रमाचं नियोजन केलात, चांगली गोष्ट झाली. आता मानवतला फार मोठा कार्यक्रम आहे. आमचे गोविंददेव गिरीजी महाराज यांची कथा आहे. त्या कथेमध्ये ज्ञानेश्वरी पारायण मोठं आहे. 9,000 लोक ज्ञानेश्वरीला बसावेत असं कमिटीचं म्हणणं आहे. आता मला महाराज म्हणले जास्तीत जास्त संख्येने तिथे ज्ञानेश्वरी पारायणाला बसणे. 26 फेब्रुवारी ते 4 मार्च असा त्या सप्ताहाचा कालावधी आहे. मला वाटते मलाही एक दिवस त्याच्यात आहे. काही आहे का? आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येनं तो पण सोहळा लक्षात ठेवा. आता ज्ञानेश्वरी पारायण राहिले नाहीत, कथाच झाल्या सगळीकडे. ज्ञानेश्वरी पारायण पण झालं पाहिजे ना, ग्रंथ पण आपल्या पोटात हृदयात उतरले पाहिजे. तो विषय चांगला आहे. यावर्षी हा सुवर्ण महोत्सव, यामध्ये फार आनंद द्विगुणित झाला. आनंद द्विगुणित झाला म्हणजे राम मंदिर झालं एक काम. आणि दुसरी गोष्ट, हे नवयुवकांना लढा दिला, मनोज पाटलांना जरांगी पाटलांना लढा दिला, ते आरक्षण आहे पोरायच्या मनासारखं झालं. मग आता राहिलंच काय? मग सप्ताह म्हणून नाही जोरात करायचं. तिथवर आले मला स्वागताला, हे वाजित गाजित लेकरायचं आमच्यात ह्या आहे उत्साह. का करू नये? केला पाहिजे. हा उत्साह असाच आता पुढच्या वर्षी बी राहायला पाहिजे. नवयुवकांनी ध्यानात घ्या. वर्षीवर आपलं हे वाढतच गेलं पाहिजे. 8 दिवस नवयुवकांनी याच्यामध्ये वेळच दिला पाहिजे. 8 दिवस भरपूर उपक्रम करायचे, छान मध्ये सहभागी व्हायचं. सर्वांना मनापासून धन्यवाद. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने एकदा भजन करायचे. टाळी वाजवायची, वर हात करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर